भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान या सगळ्याचा उगम एका तत्वज्ञानापासून होतं. ते तत्वज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान आहे. गीता हे तत्वज्ञान भारतातच नाही तर इतर देशांनी सुद्धा स्वीकारलं आहे. नवे तर त्या तत्वज्ञानानुसार स्वतःची कार्यसूत्री, कार्यप्रणाली त्यांनी ठरवलेली आहे. गीता हा ग्रंथ पाण्यासारखाच वैश्विक आहे. का? कारण जगातले बरेचसे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. आपलं शरीर सुद्धा पाण्याने जास्त करून बनलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे जगातलं सर्व आध्यात्मिक तत्वज्ञान या गीता ग्रंथामध्ये विरघळतं. नवे मी तर म्हणेन गीता ही जननी आहे जगातल्या सर्व आध्यात्मिक विचारांची. आपण कधी ना कधी शाळेमध्ये असेल, कुठे ना कुठे असेल, या गीता ग्रंथाबद्दल ऐकलं असेल. याचा स्पर्श आपल्या आयुष्याला नक्कीच झालेला आहे. पण ज्या पद्धतीने तो आपण समजला पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या आयुष्यात झालं पाहिजे तसं आतापर्यंत झालं नसेल तर या आपण तो गीता ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आठवड्याच्या दर रविवारी भेटूया. गीता ग्रंथाचे 3 श्लोक घेऊन त्यांचा आधी संधी विग्रह करून ते नीट आधी वाचूया. वाचल्यानंतर त्यांचा शब्दार्थ आणि भावार्थ समजून घेऊया. या गीतेबरोबरच आपण संतांचा एक ग्रंथ घेऊया, त्याच्याबद्दल थोडं बोलूया. आणि या दोन्ही सिच्युएशनला आणखीन थोडं डायल्यूट करण्यासाठी एखादी गोष्ट आपण डिस्कस करूया. आणि ती गोष्ट अशी असेल की ज्याच्यामधून जे तात्पर्य निघेल ते तात्पर्य आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू. सो दिस विल बी लाईक अ गीता ग्रंथ आणि गोष्ट म्हणजे G3 प्रोग्राम हा आपण दर रविवारी करणार आहोत. कशा पद्धतीने करणार आहोत? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करणार आहोत. ऑफलाईन पद्धतीने कुठे भेटायचं आहे तर ठाणे येथील माझीवाडा येथे आपल्या राहत्या घरी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही येऊ शकता आणि या पाठशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. किती वाजता? 10 मार्च 2024 पासून आठवड्याच्या दर रविवारी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता? माझ्या अनेको भगिनी आहेत, अनेको विद्यार्थी मित्र आहेत जे कनेक्टेड आहेत आणि त्यांचा सतत संपर्क असतो की आम्हाला वाचता येत नाहीये, आम्हाला शब्द फुटत नाहीये, तर आम्ही अर्थ कसा समजून घ्यायचा. विशेषतः त्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने इथे सहभागी व्हा. झूम मीटिंगद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकता. मग झूम मीटिंगची लिंक तुम्हाला कुठे भेटेल तर या व्हिडिओ बरोबर तुम्हाला माहिती देण्यात येते आहे. तो मेसेज तुम्ही पूर्ण वाचा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तुम्ही त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हाल आणि त्या ग्रुपवरती आपण सतत संपर्कात राहू. जे काही मेसेजेस असतील, जे काही अपडेट्स असतील तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सतत भेटत राहतील. रविवारी 10 मार्च 2024च्या रविवारपासून सकाळी 11 वाजता जी झूम लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि आपल्या या सत्रामध्ये सहभागी व्हायचं. बघा, संसार हा करावा लागत नाही, तो होत असतो. करायचा असतो तर परमार्थ, तोही प्रयत्नपूर्वक. आयुष्यामध्ये वाईट गोष्टी कोणी शिकवाव्या लागत नाहीत किंवा त्या करायच्या असतील तर विशेष प्रयत्नही करावा लागत नाही, त्या सहजासहजी होत असतात. पण चांगल्या गोष्टी या निश्चयपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि सगळ्या गोष्टी बाजूला देऊन प्रायोरिटीने, प्राधान्यपूर्वक करायच्या असतात. म्हणून आठवड्याच्या या रविवारला प्राधान्य द्या. मी तुमचा पूर्ण दिवस मागत नाहीये, मी फक्त तुमचं 11 ते 12 वेळ मागते. आणि त्याच्यानंतरही हे मी मागत नाहीये. जर तुम्हाला खरंच गरज वाटत असेल की गीता ग्रंथ हा ऐकला पाहिजे आयुष्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, जिथे आपल्याला रोज काहीतरी विचित्र ऐकायला मिळते, तिथे काहीतरी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करूया ना. काय म्हणते देववाणी, काय म्हणतायत भगवान श्रीकृष्ण, त्यांनी अर्जुनाला असं काय सांगितलं की ज्याची भुरळ संत ज्ञानेश्वरांना पडली, ज्याची भुरळ लोकमान्य टिळकांना पडली, ज्याची भुरळ विनोबा भावेंना पडली, ज्याची भुरळ आद्य गुरु शंकराचार्य यांना पडली, ज्याची भुरळ या जगात जेवढे महापुरुष झालेले आहेत त्या प्रत्येकाला गीता तत्वज्ञानाने भुरळ घातलेली आहे. काय असं सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णांनी, हे ऐकण्यासाठी या. हे मी सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहे असा भाव नाहीये. हे आपण सगळे मिळून शिकणार आहोत. माझंही आयुष्य सामान्य आहे, त्याच्यामध्ये हे इम्प्लिमेंट करायचंय. जर ते इम्प्लिमेंट करायचंय तर ते वाचलं पाहिजे. वाचलं नाही पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्याही पुढची पायरी शिकलं पाहिजे. कसं शिकलं पाहिजे? कधीतरी एकदा सप्ताहामध्ये नाही, सतत शिकलं पाहिजे, सातत्याने शिकलं पाहिजे. म्हणून हा छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या बाजूने करतो आहोत. तुम्ही सुद्धा या, सामील व्हा या प्रयत्नामध्ये. हा आपल्या अध्यात्माच्या पाठशाळेचा G3 प्रोग्राम आहे. आपण सगळ्यांनी येऊन याला सक्सेसफुल करूया. आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल होणं म्हणजे या प्रोग्रामचं यश नाहीये, तर हा प्रोग्राम सक्सेसफुल होणं म्हणजे आपल्या आयुष्याच्या यशाची ही किल्ली आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये गीता आली
त्याच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आले. ज्याच्या आयुष्याच्या रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण झाले आहेत तो प्रत्येक जण अर्जुन आहे. जो अर्जुन आहे यश त्याच्याकडे आहे. म्हणून आयुष्यामध्ये भौतिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या दोन्ही दृष्टीने जर यशस्वी व्हायचं असेल तर गीता ग्रंथ हा वाचला पाहिजे, शिकला पाहिजे. म्हणून मी विनंती नाही करणार, मी म्हणेन की हेल्प आउट युअर सेल्फ, स्वतःची मदत करा, पाऊल पुढे टाका आणि या G3 प्रोग्राम मध्ये सामील व्हा. या मग भेटूया 10/2024 सकाळी 11 वाजता. धन्यवाद.